नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया EPFO नवीन नियम 2026। 1 जानेवारीपासून पीएफ आणि पेन्शनमध्ये होणार 5 मोठे बदल, नोकरदारांना मिळणार मोठा दिलासा। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। EPFO न्यू रूल्स। केंद्र सरकारने नोकरदार वर्गासाठी नवीन वर्षाची मोठी भेट दिली असून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या कार्यप्रणालीत ऐतिहासिक बदल करण्याची तयारी पूर्ण केली आहे। EPFO 3.0 या नवीन प्रणाली अंतर्गत 1 जानेवारी 2026 पासून 5 महत्त्वाचे नियम लागू होणार आहेत। या सुधारणांचा मुख्य उद्देश पीएफ काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, पेन्शनमध्ये वाढ करणे आणि सामाजिक सुरक्षा कवच अधिक मजबूत करणे हा आहे। डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आता पीएफचे व्यवहार अधिक पारदर्शक आणि गतिमान होणार आहे। पीएफचे पैसे आता एटीएम आणि UPI द्वारे काढता येणार। EPFO न्यू रूल्स। EPFO 3.0 अंतर्गत सर्वात मोठा आणि क्रांतिकारी बदल म्हणजे पीएफ खात्याचे एटीएम आणि UPI शी होणारे एकत्रीकरण। 1 जानेवारी 2026 पासून ही सुविधा टप्प्याटप्प्याने सुरू होणार असून मार्च 2026 पर्यंत सर्व सदस्यांना ती उपलब्ध होईल। आता कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत पैशांसाठी फॉर्म भरून आठवड्याभर वाट पाहण्याची गरज नाही। तुम्ही तुमच्या बँक खात्याप्रमाणेच एटीएम मधून रोख रक्कम काढू शकाल किंवा UPI द्वारे थेट पेमेंट करू शकाल। पीएफ फंडावर आता कर्मचाऱ्याचे पूर्ण नियंत्रण असेल, ज्यामुळे तातडीच्या वैद्यकीय गरजा किंवा लग्नासाठी तात्काळ निधी उपलब्ध होईल। किमान पेन्शन 7,500 रुपये करण्याचा ऐतिहासिक प्रस्ताव। देशातील लाखो पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सध्या मिळणारी 1,000 रुपयाची तुटपुंजी किमान पेन्शन 7,500 रुपये करण्याचा प्रस्ताव सरकारने मान्य केला आहे। EPS 95 अंतर्गत योजनेच्या लाभार्थ्यांनी अनेक वर्षापासून केलेली ही मागणी आता पूर्णत्वास येत आहे। यासोबतच पेन्शनवर महागाई भत्ता लागू करण्याबाबतही सकारात्मक विचार सुरू आहे। 1 जानेवारी 2026 पासून नवीन पेन्शनचे दर लागू होण्याची दाट शक्यता असून यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगता येईल इतकी मोठी आर्थिक मदत मिळणार आहे। वेतन मर्यादेत 15,000 रुपयावरून 21,000 रुपयापर्यंत वाढ। सरकारी प्रस्तावानुसार पीएफ योगदानासाठी असलेली सध्याची 15,000 रुपयाची वेतन मर्यादा वाढवून आता 21,000 रुपये केली जाणार आहे। 2014 नंतर प्रथमच हा बदल होत असून यामुळे खासगी क्षेत्रातील अतिरिक्त 7.5 लाख कर्मचारी EPFOच्या कक्षेत येतील। जरी यामुळे कर्मचाऱ्याच्या हातात येणाऱ्या पगारात थोडी घट होणार असली तरी निवृत्तीच्या वेळी मिळणारा एकूण निधी आणि पेन्शनची रक्कम लक्षणीयरित्या वाढणार आहे। कमी पगार असलेल्या कामगारांना सामाजिक सुरक्षिततेच्या जाळ्यात आणण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे। ऑटो क्लेम सेटलमेंट। मालकाच्या मंजुरीची आता गरज नाही। नवीन नियमानुसार 95% पीएफ क्लेम आता ऑटो सेटलमेंटद्वारे अवघ्या काही तासात मंजूर केले जातील। सर्वात महत्त्वाचे म्हणजे पीएफचे पैसे काढण्यासाठी आता तुमच्या मालकाच्या स्वाक्षरीची किंवा मंजुरीची आवश्यकता उरलेली नाही। सॉफ्टवेअरद्वारे स्वयंचलित पडताळणी होऊन पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील। ही प्रणाली भ्रष्टाचार आणि विलंब टाळण्यासाठी विकसित करण्यात आली आहे। मात्र या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे आधार कार्ड, UAN आणि बँक खाते लिंक असणे तसेच eKYC पूर्ण असणे अनिवार्य आहे। पीएफ काढण्याचे नवीन श्रेणी नियम आणि नामांकित सक्ती। EPFOने पीएफ काढण्याच्या 13 क्लिष्ट श्रेणींची विभागणी आता केवळ 3 सोप्या टप्प्यामध्ये केली आहे। नवीन नियमानुसार नोकरी सुटल्यास 1 महिन्यानंतर तुम्ही 75% रक्कम काढू शकता आणि उर्वरित 25% रक्कम 1 वर्षाच्या बेरोजगारीनंतर काढता येईल। तसेच प्रत्येक सदस्याला नामांकन करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे। 1 जानेवारी 2026 पूर्वी जर तुम्ही वारसदार नेमला नसेल तर तुमचे खाते गोठवले जाऊ शकते। त्यामुळे नवीन वर्षात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून आजच तुमचे नामांकन पूर्ण करून घ्या। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।